नवनियुक्त म्हणून शासकीय सेवेमध्ये रुजू झाले त्यांचा सत्कार सोहळा असा संयुक्त कार्यक्रम आज आपण या ठिकाणी घेतोय। त्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन कोल्हापूरचे जिल्हा अध्यक्ष माननीय संजय बुदगे आणि त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे दुसरे अध्यक्ष आमचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान बनसोडेजी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमात ज्यांना आपण प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले ते आमचे गेल्या 20 वर्षापासूनचे आमचे मार्गदर्शक आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीचे कार्याध्यक्ष माननीय रघुनाथजी मांढरे सर, युनियनचे आपले कोल्हापूर जिल्ह्याचे महिला आघाडी अध्यक्ष माननीय फरजानाजी नदाब मॅडम, कोल्हापूर शहराचे अध्यक्ष माननीय कल्पनाताईजी शेंडगे आणि खास करून या कोल्हापूर जिल्ह्याच्या युनियनला बळ देण्यासाठी, आपल्या कामगार बांधवांना बळ देण्यासाठी वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय सूरज आकारावजी आज या ठिकाणी खास आपण या कार्यक्रमासाठी ते सोलापूरहून या ठिकाणी आल्या, त्यांचा मी या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजयजी कांबळे साहेब आणि कोल्हापूर उत्तर शहराचे अध्यक्ष देवजी कांबळे, वंचित बहुजन कामगार युनियनचे सर्वच कोल्हापूर जिल्ह्याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, फुले शाहू आंबेडकर चळवळीतील अनेक सन्माननीय लोक या ठिकाणी दिसतात, त्या सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आणि उपस्थित बांधकाम कामगार या सर्वांना माझा क्रांतिकारी असा जय भीम। खऱ्या अर्थाने आज आपण ज्यांची जयंती साजरी करत आहोत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर ज्यांनी बौद्ध धर्माची चळवळ आपल्या खांद्यावर घेतली, आंबेडकर राजकीय चळवळ आपल्या खांद्यावर घेतली आणि ह्या बौद्ध धर्माच्या चळवळीला, राजकीय सामाजिक चळवळीला त्यांनी खऱ्या अर्थाने गती दिली, दिशा दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असायला पाहिजे, त्यांची ते सतत त्यांच्यामध्ये जे काय सुरू होतं त्या पद्धतीने आज ज्या ठिकाणी वर्षामध्ये 6 डिसेंबरला जो आपला दुःखाचा दिवस असतो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाणाचा दिवस असतो आणि त्या दिनी आपण मुंबईमध्ये ज्या ठिकाणी चैत्यभूमीला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जातो त्या चैत्यभूमीचे ज्यांना आपण शिल्पकार म्हणतो, बौद्ध धर्माच्या चळवळीमध्ये ज्यांनी धम्म पसरवण्याचं, धम्म वाढवण्याचं, धम्माला गती आणण्याचं जे काम करतात, मग ते बनतेजे असतील, बौद्धाचार्य असतील आणि ज्या बौद्धाचार्याचे जनक म्हणून आपण त्यांना समजतो ते असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, रमाई मातेंचे सुपुत्र, सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंत आंबेडकर यांची खऱ्या अर्थानं 12 डिसेंबरला जयंती असताना देखील आपण जयंतीचा साधे कार्यक्रमाचे औचित्य साधून ह्या कार्यक्रमाचं संयुक्त कार्यक्रमाचं आपण नियोजन करतोय। त्यामुळे जयंती दिनी आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना अभिवादन करतो आणि त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो। आज या ठिकाणी आपण कामगार मेळावा आयोजित केलाय। कामगार मेळावा आयोजित करताना मला आपल्याला सांगायचं आहे, आज राज्यामध्ये ते देशामध्ये जी स्थिती आहे, खऱ्या अर्थाने जे संघटित कामगार आहेत त्यांना आता न्याय मिळतो का? त्यांचे कायदे कमकुवत करत निघालेले आहेत आणि जे संघटित असंघटित कामगार आहेत त्यांचं तर बघायलाच नको, कायदे पूर्ण अन्यायकारक असे कायदे बदलत चाललेले आहेत।
त्या राज्यामध्ये, ह्या देशामध्ये काही गोष्टीचे आपल्याला अमुक लाभ दिला जातो, तमुक लाभ दिला जातो असं जाहीरपणे सांगितले जातं, पण प्रत्यक्षातपणे त्या गोष्टीची अंमलबजावणी होते का, हे देखील तितकंच आपल्याला बघणं आवश्यक आहे. आज खऱ्या अर्थानं अनेक ठिकाणी कंत्राटी कर्मचारी असतील, शासकीय कर्मचारी असतील, असंघटित कर्मचारी असतील, आपला मजूर बांधकाम वर्ग असतील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठी आणि खूप चांगली असं वंचित कष्टकरी कामगारांना खूप चांगला कायदा दिला. पण त्या तो कायदा कसा कमकुवतोय अशा प्रयत्न आता सध्याच्या सरकार करत आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण ठिकठिकाणी आपले कामगार वेगवेगळ्या ठिकाणी कामावर काम करतात, पण त्या कामगारांना समान काम, किमान वेतन हा जो आपला कामगाराचा मूलभूत अधिकार आहे, तो अधिकार मिळतो का, हा आज देखील प्रश्नचिन्ह आहे. अनेक कामगार कारखान्यामध्ये असतील, MIDC मध्ये असतील, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असतील, 20 पेक्षा जास्त त्या ठिकाणी जर कामगार असतील, त्या कामगारांना